तसं मला सातपुत्यांना सांगायचं आहे, तुमचा लोकप्रतिनिधी या तालुक्याचे उत्तमराव जानकर आहेत आणि या लोकसभेचे प्रतिनिधी धैर्यशील मोहिते पाटील आहेत. त्यामुळं तुम्ही स्वीकारलं काय नाकारलं काय, पण तुमची दानत नाही आहे. हा उत्तम जानकर, अरे विद्यमान जानकर म्हणा, किंवा तुम्ही हे पण म्हणू शकला असता की उत्तमराव जानकर साहेबांचं या तालुक्यात काय खरं नाही, त्यांचा चेष्टेचा विषय झालाय. त्याला आमचे पण उत्तमराव जानकर हा चेष्टेचा विषय झालाय आणि त्यांना मी सिरियस घेत नाही. मी मोहिते पाटलाला विरोध करतोय त्यामध्ये की बाबा तुम्ही मोहिते पाटलांनी तुम्हाला आमदारकी दिलेला आहे आणि तुमचा जन्म व्हायच्या आधी उत्तमराव जानकर हे मोहिते पाटलांना विरोध करत होते. नक्कीच उत्तमराव जानकर हे माळशिरस तालुक्यानं बघितलेलं आहे. ते संघर्षशील नेतृत्व आहे. खरंच उत्तमराव जानकर हे चेष्टेचा विषय आहे का? ते त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यावर दिसून येईल, त्या लिफाफ्यामध्ये किंवा बूथमधून त्याचं उत्तर येईल. त्यामुळं मला त्यांना एकच सांगायचंय, हा माळशिरस तालुका वैचारिक मतानं लढतो. 2014ला सातपुते इथं नव्हते. ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळेस लोकसभेला उभा राहिले त्यावेळेस सगळा तालुका आमच्या तालुक्यातला आहे म्हणून एक सदाभावचं अतिक्रमण इथं आलेलं होतं. त्याला या तालुक्यानं पाठवून विजयदादांना खासदार केलं. म्हणजे तालुक्याला आम्हाला कुठं भांडायचं, कुठं लढायचं, कुठं थांबायचं, कुठं एकत्र यायचं हे तालुक्याच्या लोकांना माहित आहे. 2014ला मोदीचं वादळ होतं, भले भले पल्ले सगळे, पण विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले. परत नमस्कार, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे प्रवक्ते प्राध्यापक सतीश कुलाळ आहेत. खरं तर आज त्यांच्याबरोबर संवाद याच गोष्टीसाठी साधणार आहोत की काही दिवसामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे आणि आपण बघतोय की प्राध्यापक सतीश कुलाळ हेही माळशिरस तालुक्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांच्या गटामध्ये तेही फिरतायत. बरं, एकूणच आपल्याला माळशिरस तालुक्याच्या राजकारणाबद्दल, माळशिरस तालुक्याच्या राजकारणाच्या संस्कृतीबद्दल आणि एकूणच माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीची झालेली भूमिका, त्यांचे राजकीय हेवेदेवे किंवा एकूणच भारतीय जनता पार्टीनं त्यांची या संस्कृतीचं केलेलं दर्शन, शेतकरी संघटनेची भूमिका, आंबेडकरी चळवळीची भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाची भूमिका, एकूणच या सगळ्या बाबीवर आपण आता प्राध्यापक सतीश कुलाळ यांच्यावर चर्चा आणि तिथे कुटुंब चालत असतं. तसं या तालुक्यामध्ये सुद्धा फक्त खुनसी, विरोधाला विरोध किंवा समोरच्याची जिरवायचे किंवा मला कसल्या परिस्थिती आमदारकी पाहिजे, मला स्वीकारा, नाहीतर तुमचं काय खरं नाही, अशा पद्धतीचं. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा गोपीनाथ मुंडेंनी जो पक्ष वाढवला, भटाबमनाची पार्टी बहुजनाची पार्टी केली महाजन गोपीनाथ मुंडे यांनी, आणि त्यांना सुद्धा पक्षाने व्यक्तिकेंद्रित राजकारण करून दिलं नाही. परंतु या तालुक्यामध्ये राम सातपुतेंचं म्हणणं आहे, तुम्ही भाजपला माना अगर न माना, मला मानायचं असलं तर इथं थांबा, नाही तर गेट आउट. या पद्धतीचं कुठं तर राजकारण होतंय. आणि दुसरी गोष्ट, या तालुक्यामध्ये राम सातपुते हे बाहेरचे आहेत. बीडचे उदातीकरण इथं तालुक्यात आम्ही होऊन देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, या तालुक्यामध्ये आता मी वैचारिक एक प्रवक्ता आहे. माझे आमदाराबरोबर, खासदाराबरोबर, अनेक कुणाबरोबर मतभेद असू शकतात, पण मी कधी टोकाचं किंवा अशा बदल्याचं बोलत नाही, वैचारिक बोलतो. परत त्यांच्याकडे जातो, काय तात्विक कामाच्या विकासाच्या गोष्टी असतील ते पण बोलतो. परंतु खऱ्या अर्थानं मला माना, अन्यथा ते अजगर कसं सर्व गिळायचं चालू आहे तसं तालुका गिळायचं चालू आहे. पण माझं त्यांना सांगणं एवढं आहे की मोहोळ तालुक्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो, जनता कुठं चालले. कारण जो वक्ता असतो त्या वक्त्याला श्रोत्याची भूक कळल्यानंतर तो उत्तम वक्ता होतो. किंवा जनता काय मागते, जनता कुणीकडे चालले, ह्या जे राज्यकर्त्याला कळतो तो राजकारणी असतो. आणि रामभाऊ सातपुतेंनी या माळशिरस तालुक्यातली जनता काय म्हणते हे एकदा विचारात घ्यावं. मी देल ते, मी म्हणाल ते लादायचं असं चालणार नाही. या तालुक्याला वेगळा इतिहास आहे. या तालुक्यामध्ये या तालुक्याच्या संस्कृतीला गालबोट लागू देणार नाही. इथं कोणी जरी विरोधक मोहिते पाटील असतील, उत्तमराव जानकर असतील किंवा अजून भाजपमधले असतील, इथला स्थानिकचा अजून कोणी होऊ द्या, गटातटाचं ताटात सांडू द्या, वाटीत सांडू द्या, इथल्या लोकांचं आम्ही निवडणुकीपुरतं राजकारण करू. पण माळशिरस तालुका म्हणून तालुक्याच्या गनिमेवरती, तालुक्याच्या इज्जतीवरती एक इंचही टिपका उडून देणार नाही. ही आमच्या तरुण पदाधिकाऱ्यांची इथून पुढच्या काळात भूमिका. नक्कीच कुलाळ साहेब, तुम्ही अतिशय प्रभावी आणि आक्रमक बोलला. आता यालाच एक लागून दुसरा प्रश्न मी विचारतो. राम सातपुते यांचं जे नेतृत्व माळशिरस तालुका
नवीन जो तरुण वर्ग स्वीकारतोय आणि पाठीमागचे जे जुने सहकारी आहेत त्याच्यामध्ये खरं तर एस.बी. अण्णा किंवा त्या पाटील कुटुंबांनी भाजप वाढवलं. सध्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनीही भाजपमध्ये काम केलं आणि खरं तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते के पाटील किंवा एकूणच जी जुनी टीम आहे यांनी भाजप वाढवण्याचं मोठं काम केलं किंवा माझे आमदार रामभाऊ सातपुते साहेबांना सुद्धा त्यांनी जे तालुक्यात फिरवलं. मोठे पाटील यांनी सुद्धा त्यांना आमदार केलं. पण एकूणच आताचे भारतीय जनता पार्टीचं माळशिरस तालुक्यातलं आणि एकूण सोलापूर जिल्ह्यातलं वातावरण बघितलं तर सोलापूर जिल्ह्यातले भाजपाचे ज्येष्ठ नेते काल 2 देशमुख बंधूही बोलले. पालकमंत्र्यावर सोलापूर जिल्ह्याची भाजपा नाराज होताना दिसत आहे. एकूण परवा अकलूजचा निकाल याबद्दल तुम्ही कसं आम्हाला स्पष्टीकरण करून सांगाल? खऱ्या अर्थानं मी विजय देशमुख आणि सुभाष देशमुख या नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या निवडणुका नगरपालिकेच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि या कार्यकर्त्याच्या जीवावरती हे नेते विधानसभा, खासदार की लोकसभेचे इलेक्शन काढत असतात आणि ज्यावेळेस कार्यकर्त्या वेळ येते त्यावेळेस त्यांना सोडून देणार नाही. आमचा कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचं काम करू या देशमुख दोन्ही नेत्यांनी हाक दिली तेव्हा भाजपच्या नेतृत्वांच्या मुंग्या जाग्यावर आल्या. तसंच इथं अकलूज नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कुठल्या स्तरावर प्रचार नेला? अरे पालकमंत्री म्हणतात चिठ्ठी द्या, काम करू, तुम्ही पैसे कुणाला मागायला जाणार आहे, आम्हीच देणार आहे. जसं काही की बाबा ह्यांच्या आई वडिलांचं काय फंड येणार आहे आणि त्याचा चेक ओटणार आहे ते लोकसेवेसाठी देणार आहेत, मग ते आम्ही पैसे देणार आहेत असं लोकांना प्रोपोगंडा करताय. 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. खरं तर मला वाटतं बार्शीच्या सभेत पालकमंत्री असे म्हणले होते की निधी देणारा कोण आहे. म्हणजे खरं तर पालकमंत्री जरी सरकारमध्ये असले हा पैसा नेमका जनतेचा आहे का भाजपच्या अकाउंटमधून जनतेला येणार आहे याचं स्पष्टीकरण करून आम्हाला सांगा. खऱ्या अर्थानं जनतेने आणि या तरुणांनी विशेषतः हे भाजपचंच नाही कुठल्याही सरकारला तरुणाने प्रश्न विचारला पाहिजे की जे प्रशासन शासन या लोकांना तुम्ही लोकसेवेसाठी पाठवलेलं आहे आणि ते सेवक म्हणतात, खऱ्या अर्थाने हे सेवक नाही आहेत, हे पगार घेतात. जो विनामोबदला काम करतो तो सेवक असतो, तो सेवा करणारा असतो. परंतु हे जनतेचे सेवक आहेत. लोकांनी ह्यांना नेमलेलं आहे, मतदार राजाने ह्यांना नियुक्त केलेलं आहे, 5 वर्षासाठी केलेलं आहे लोकप्रतिनिधींना पॉलिटिकल. त्यामुळं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा हे जनतेचे सेवक आहेत. हा पैसा या गव्हर्नमेंटच्या सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या 12-13 कोटी जनतेच्या टॅक्सातून करातून जमा होतो. त्याच्यावर तुमचीही घरं चालतात. त्यामुळं तुम्ही पैसे देण्याची कुठल्याही राजकीय नेत्यांनी भाषा वापरू नये असं एक मला तरुण म्हणून वाटतंय. नक्कीच. परंतु आता तुम्ही बरंचसं भारतीय जनता पार्टी आणि राम सातपुते साहेबांबद्दल बोलला, परंतु जे जुने ज्येष्ठ नेते आहेत खरं तर ते नाराज आहेत. ते कुठली तर भविष्याची पॉलिटिकल भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. मग त्यांना रामभाऊ सातपुते चालत नाहीत का रामभाऊ सातपुतेंना ते ज्येष्ठ नेते चालत नाहीत? नाही, विषय हा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत आहे. परंतु त्यांची जी संस्कृती आहे ती त्यांनी लोक बघतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये म्हणतात बघा, बोकडाची अवलाद आहे का, ते एक लहान पिल्लू आईला पेत असतं, थोडं 1 महिन्याचं झालं की आईलाच दुसण्या द्यायला चालू करतं. तशा पद्धतीची प्रवृत्ती काही लोकांच्या, RSSच्या लोकांच्या, स्थानिक लोकांच्या एका रामभाऊ सातपुतेच्या विरोधामध्ये त्यांची मतं आहेत. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे किंवा तो के दादा असतील स्थानिक लोकांनी. परंतु मला अकलूजच्या माने पाटलांना एक विनंती करायची. तुमचे मोहिते पाटलाबरोबर स्थानिकला तिथं तुमचे मोहिते पाटील विरोधक असतील, त्यांचे मतभेद असतील, तुम्ही जनतेच्या दरबारात जावा, तुमचं म्हणणं घेऊन लोकांपर्यंत सांगा. जे मतदार आहेत, तुम्ही अकलूजच्या इलेक्शनला तालुक्यातली लोक गोळा करणार, माळशिरसच्या प्रोग्रामला सगळ्या माडा मतदारसंघातली आउटपुट शून्य आहे. जो मतदार आहे माने पाटलांना मला एवढं सांगायचं आहे, तुम्ही ज्याच्यावर झांजात बसलाय तो नावाडी आंधळा आहे. तुम्हाला दिशा कधीही सापडणार नाहीये. तुमचे जे काही मतभेद असतील ते तुम्ही अकलूजच्या मतदारापर्यंत, जनतेपर्यंत जावा, मांडा, लोक स्वीकारतील. परंतु रामभाऊ सातपुतेंना घेऊन अकलूजमध्ये दहशत आहे, अकलूज बदनाम करायचं, माळशिरस बदनाम करायचं, हे जे काम करताय ते बाहेरचा पाहुणा आलेला आहे, मामाच्या गावाला आला आणि 4 दिवस राहून वस्तीतली सगळी पोरं बिघडून गेला, असं होऊ नये. कारण माळशिरस तालुक्याची संस्कृती जपणं तुमचे, आमचे, भाजपमधल्या सगळ्या पक्षातल्या युवा तरुणांचं काम आहे. नक्कीच. खरं तर दुसरा प्रश्न मी विचारेन. आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता आता लागेल. आम्ही बघतोय
अनेक तुम्ही राष्ट्रवादीच्या प्रोग्राममध्ये दिसताय आणि तुमच्या गटातल्या खुडूस गणातल्या प्रत्येक गावामध्ये फिरताय, लोकांच्या भेटीगाठी घेताय. आम्ही परवा बघितलं अगदी रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत तुम्ही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये फिरताय. आम्ही समजायचं का म्हणजे निवडणुकीची तयारी आहे? 100% सतीश कुलाळ हा छक्के पंजातला कार्यकर्ता नाहीये. जे पोटात असतं ते होटात असतं. रात्री 1 वाजेपर्यंत मी गारवाडला होतो. काल चांदापुरी, जिंजेवस्ती, पठाणवस्ती, गारवाड या भागामध्ये दौरा केलेला आहे. परवाच आमचे एक उमेशदादांच्या जे प्रांतिक सदस्य आहेत, ज्येष्ठ नेते, यांच्या नेतृत्वाखाली मोहोळला बैठक झाली. तालुकाने हे सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि या माळशिरस तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये ताकदीनं सर्व जागा लढवण्याचे आदेश अजितदादा तटकरे साहेब आणि जिल्हाध्यक्षांनी दिलेले आहेत आणि येणाऱ्या वेळेस ते योग्य भूमिका घेतील. परंतु 100% मी निवडणूक लढणार आहे. सतीश कुलाळच लिमगाव गटाचा जिल्हा परिषद सदस्य असेल हे बेंबीच्या देटापासून का सांगतोय? का मेरिटवर आहे, काम करणार आहे. नुसतं निवडणुका आल्यापुरता नागपंचमी सारखं बिळातून निघणारा नाग नाहीये किंवा निवडून आलो तरच लोकांचं काम करणारा नाहीये. मी 2017लाही जिल्हा परिषद माळुंग गटातून लढवलेले. मी ओबीसी, धनगर समाजाचे प्रश्न असतील, दलित बांधवांचे असतील, मराठा समाजाचे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नावरती लढतोय. आता सुद्धा आम्ही वाखरीला जे आंदोलन केलं, एका आंदोलनामुळं 150 रुपये हप्तामध्ये सरासरी ज्या कारखान्याने 2800 2850 केलेलं होतं ते 200 रुपये सरासरी शेतकऱ्याच्या अकाउंटला गेलेले आहेत. दुधाच्या प्रश्नावरती भांडतोय. सर्व शैक्षणिक आरोग्यासाठी मी गेल्याच महिन्यामध्ये खुडूसला आरोग्य शिबिर घेतलं होतं. 620 लोकांना चष्मे वाटप केले. नक्कीच कुलाळ साहेबांनी आता जाहीरच करून टाकलं की निमगाव जिल्हा परिषद गटातून कोणी जरी आलं आणि काय जरी झालं तर मी निवडणूक लढवणार आहे, त्यांनी ठाम केलेला आहे. परंतु मला त्याला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे. परवा अकलूज नगर परिषदेच्या अनुषंगाने तुमच्या पक्षाची एक प्रेस झाली. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आपल्यामध्ये आता नव्याने सामील झालेले आहे. माळशिरस तालुक्यात पाठीमागे तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न झाला, पण आता सुद्धा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा पर्याय होताना दिसत आहे. याचा परिणाम कसा राहिला? आता ते तुमचे नेते आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये काम करणार आहे, कसा परिणाम राहील पक्षामध्ये? आणि एकूणच शरद पवार साहेबांचा गट आणि अजित पवार म्हणजे शप आणि अप एकत्रित तालुक्यात किंवा जिल्ह्यात आम्हाला बघायला मिळेल का? यामध्ये शप आणि अप हे जे पवार गट आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे, हे एकत्र येतील का नाही हे वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. पण तशा माध्यमातून हालचाली राज्यामध्ये आपण गेल्या आठवड्यापासून ऐकताय आणि त्या पॉझिटिव्हली झाल्या तर अतिशय छान होणार आहे. आणि या सोलापूर जिल्ह्यामधलं जर तुम्ही प्राथमिकता पाहिलं तर निमगाव गटाचं जर तसं म्हणलं तर मी जनतेचा उमेदवार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातल्या निवडणुकीचं जर तुम्ही वातावरण पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे वातावरण लोकसभेला झालं होतं ते जसंच्या तसं आहे. या नगर परिषदेच्या निवडणुकीतून तुम्हाला दिसलं असेल. पंढरपूर, मंगळवेढा असेल, अकलूज असेल, सांगोला असेल, ज्या त्यांच्या सांगोला नगर परिषद आणण्यासाठी काय काय त्यांनी केलं, पण एकदा लोकांनी निवडणूक हातात घेतल्यावर काय होतं हे भारतीय जनता पार्टीनं बघितलेलं आहे. यामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, धवलदादा असतील, आमचे सर्व असतील, सुरेशाबा पालवे असतील, तालुक्यातले सर्व आमचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीनं उमेदवार देण्याचं लढायचं काम करणार आहे. युतीचे जे अधिकार आहे ते जिल्हाध्यक्ष त्यावेळेस घेतील. परंतु आमची लोकांमधून मी फिरतोय गटामध्ये गेल्या 1 महिन्यापासून, लोकांमधून सुद्धा एक खूप इच्छा आहे की तीव्र भावना आहे की दोन्ही गट एक आलं पाहिजेत किंवा तुम्ही सगळ्यांनी भाजपच्या विरोधात लढलं पाहिजे. अकलूजमध्येही डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावरती पक्षामध्ये प्रवेश केला, त्यामुळं आम्हाला त्याचं जे प्लॅनिंग करता आलं नाही. तरीही आम्ही अकलूजच्या जनतेचं मनापासून आभार मानतोय. जे त्यांनी आम्हाला मत दिलेले आहेत, जेवढा कौल दिलेला आहे त्यांचं 100% मनापासून आभार मानतो. परंतु राम सातपुतेंनी अकलूजमध्ये सुद्धा हे धवलदादांशी बोललो की त्यांनी युतीला आम्हाला टाळलं. अहो, RPI सारखे सुद्धा कार्यकर्ते 1 जागा मागत होते, त्यांना न देण्याचं काम काय? म्हणजे मी मगाशी रावणाचं जे बोललो ते अहंकार. रावणामध्ये काय होतं? अहंकार आणि इस्टेट. अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोहिते पाटलांकडून ज्या शीतलदेवी मोहिते पाटील आहेत त्यांनी मलाच बाईट दिली होती की विजयाची
आम्ही तिसरी हॅट्रिक करणार आणि त्यांनी ती केली. आता चौथ्या हॅट्रिकची त्यांची तयारी चालू झाली. आता तुम्ही पवार साहेबांच्या अजितदादांच्या पक्षामध्ये आहेत. एकूणच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं जागा वाटप असेल किंवा निवडणुकीच्या एकूणचा निकाल कसा असेल तो? नाही, यामध्ये मी आपल्या माध्यमातून राम सातपुते साहेबांना स्पष्ट सांगतो. राम सातपुते साहेब तर म्हणायचं आणि राम्या तर म्हणायचं. हे देवाने आपल्याला तोंड चांगलं दिलंय बोलायला. त्याच तोंडाने जर आपण जेवण करत असताना जर दुसरं काय खायचं म्हणलं तर ते योग्य नाही. परवा ते उत्तमराव जानकरांना अरे तुरे बोलले, म्हणजे चेष्टेचा विषय झाला आहे हा आमदारकाचा, त्याला माझे कार्यकर्ते, तुम्ही बेवड्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बोलायला लावता आहे. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्हाला या अहंकारी राजकारणाला या माळशिरसमध्ये गुलाल कधीही मिळणार नाही. जे तुम्हाला माझे आमदार नाव मिळालं, जे लागलेलं आहे ते मोहिते पाटलांनी दिलेलं आहे. तुम्ही या अकलूजच्या नगर इलेक्शनमध्ये फेल झालेला आहे. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमच्या हाताला काय लागणार नाही. आणि तुम्हाला सोलापूरकरांनी सुद्धा, मला माळशिरसकरांना सांगायचं आहे, सोलापूरकर एवढे हुशार झाले की तिथं भाजप काँग्रेस सगळे एकत्र झाले, प्रणिती शिंदे देशमुख एकत्र झाले की तिथं जाऊन हिरवा साप वगैरे जातीवाद, हे सोलापूर शहर हे जिल्ह्याचं केंद्र आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये उदासीनता किंवा असलं जातीयवाचक काही होऊ नये म्हणून ते एकत्र झाले आणि त्यांनी पार्सल एका 15 दिवसात माघारी पाठवलं. तसं माझं माळशिरसकरांना विनंती आहे, तुम्ही रामभाऊ सातपुतेंचं तेव्हा मी स्वागत करेन, तुम्ही वैचारिक पद्धतीने लढा, आम्हीही तुम्हाला म्हणजे तुमच्या विचाराचं स्वागत करू. पण तुम्ही अहंकाराची करतो की बघतो की अरे तुरे कोणाला बोलणारा चाल. लोकप्रतिनिधी हा मत देणाराचा बी असतो, न देणाराचा बी असतो. जसे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर आपण अपमानजनक बोललो तर राज्याचा अपमान असतो. तसं मला सातपुतेंना सांगायचं आहे, तुमचा लोकप्रतिनिधी या तालुक्याचे उत्तमराव जानकर आहेत आणि या लोकसभेचे प्रतिनिधी धैर्यशील मोहिते पाटील आहेत. त्यामुळं तुम्ही स्वीकारलं काय नाकारलं काय, पण तुमची दानत नाही आहे. हा उत्तम जानकर, अरे विद्यमान जानकर म्हणा, किंवा तुम्ही हे पण म्हणू शकला असता की उत्तमराव जानकर साहेबांचं या तालुक्यात काय खरं नाही, त्यांचा चेष्टेचा विषय झालाय, त्याला आमचे पण उत्तमराव जानकर हा चेष्टेचा विषय झालाय आणि त्यांना मी सिरियस घेत नाही, मी मोहिते पाटलाला विरोध करतोय. त्यामध्ये की बाबा तुम्ही मोहिते पाटलांनी तुम्हाला आमदारकी दिलेला आहे आणि तुमचा जन्म व्हायच्या आधी उत्तमराव जानकर हे मोहिते पाटलांना विरोध करत होते. नक्कीच उत्तमराव जानकर हे माळशिरस तालुक्यानं बघितलेलं आहे, ते संघर्षशील नेतृत्व आहे. खरंच उत्तमराव जानकर हे चेष्टेचा विषय आहे का? ते त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यावर दिसून येईल, त्या लिफाफ्यामध्ये किंवा बूथमधून त्याचं उत्तर येईल. त्यामुळं मला त्यांना एकच सांगायचंय, हा माळशिरस तालुका वैचारिक मतानं लढतो. 2014ला सातपुते इथं नव्हते, ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळेस लोकसभेला उभा राहिले त्यावेळेस सगळा तालुका आमच्या तालुक्यातला आहे म्हणून एक सदाभावचं अतिक्रमण इथं आलेलं होतं, त्याला या तालुक्यानं पाठवून विजयदादांना खासदार केलं. म्हणजे तालुक्याला आम्हाला कुठं भांडायचं, कुठं लढायचं, कुठं थांबायचं, कुठं एकत्र यायचं हे तालुक्याच्या लोकांना माहित आहे. 2014ला मोदीचं वादळ होतं, भले भले पल्ले सगळे, पण विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले. परत 19ला निंबाळकर जेव्हा आले, मग मला राम सातपुतेंना आव्हान करायचंय, 19च्या लोकसभेच्या स्टेजला तुम्ही मोहिते पाटील, निंबाळकर, उत्तमराव जानकर सगळे एका स्टेजवर होता, तेव्हा तुम्हाला दहशत किंवा ह्यांच्यातलं काय कमीपणा दिसला नाही का? किंवा तुम्हाला ज्यावेळेस मोहिते पाटलांनी उमेदवारी देऊन निवडून आणलं त्यावेळेस तुम्हाला मोहिते पाटलातलं काय दिसलं नाही का? पण असे मागून आणि इसकावून काय मिळत नसतंय. जनतेच्या दरबारात जावा. एक गोष्ट 100% कुठलाही व्यक्ती वाईट नसतो. राम सातपुते काही 100% वाईट नाहीत मी म्हणत नाही, पण तुमचं एक बाबा चळवळीतला कार्यकर्ता, वेळ देताय, प्रशासनामध्ये तरुणांची कामं करताय, पण तुमचं बाकीचं जे 50% वर्तन आहे त्या वर्तनामुळे तुमचं हे चांगलं केलेलं काम आहे ते सगळं पुसून जातंय. माझी त्यांना एवढीच विनंती आहे की तालुक्यातले आमच्या तरुण मित्र, आमचे सहकारी जे सोबत आयुष्यभर आमच्या इथं राहणार आहेत त्यांना जरा चांगली वळणं लावा. आणि तुमच्या सोबत मला रामभाऊला विनंती करायची आहे, ही सगळी मलिदा गँग आहे, खोबरं तिकडे चांग भलं, ज्यावेळेस तुमच्याकडे काय नसेल त्यावेळेस हे तुम्हाला रामराम घालायला सुद्धा कोण थांबणार नाहीत. त्यामुळं तुम्ही विचारावं, या माळशिरस तालुक्यात गट बांधा. तुम्ही जरी बीडचे असला तरी या माळशिरस तालुक्यामध्ये सगळ्यांचं स्वागत केलं जातं, तिथं विचाराला थारा दिला जातो. आणि तुम्ही जर अहंकाराची भाषा बोलला तर माळशिरस जनतेचं काय म्हणणं आहे या निवडणुकीतून दिसलेलं आहे. आणि उत्तमराव जानकर हे चेष्टेचा विषय आहेत का नाहीत हे तुम्हाला जिल्हा परिषदच्या इलेक्शनला कळेल. आणि तुम्ही जर असं वागत गेला तर माळशिरस तालुक्यात तुम्हाला गुलाल मिळणार नाही, तुम्हाला माळशिरस तालुका केराची टोपली देईल, हे मात्र नक्की आहे. धन्यवाद. तर हे होते प्राध्यापक सतीश कुलार, अतिशय स्फोटक, अतिशय आक्रमकपणे आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा
वरचष्मा राहणार आहे आणि एकूणच भारतीय जनता पार्टीची जी सद्यस्थितीची जी भूमिका आहे ती भूमिका अशीच राहिली तर येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये त्यांना त्यांच्या उमेदवारांचा रिझल्ट कसा दिसेल ते माळशिरसकर दाखवतीलच. खरं तर अतिशय आक्रमकपणे सतीश कुलाळ हे खरं तर युवकांचा चेहरा आहे, युवकांचं आयडॉल म्हणून माळशिरस तालुका यांच्याकडे पाहतोय. अतिशय अभ्यासू असलेलं नेतृत्व आणि त्यांनी आता बोलून दाखवलंय की निमगाव जिल्हा परिषद गटामधून ते स्वतःची उमेदवारी टाकणार आहेत, ते स्वतः उभा राहणार आहेत, जनतेचे उमेदवार आणि जनतेचे उमेदवार आहेत असं ते म्हणतायत. बघू येणाऱ्या काळामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये काही राजकीय आणि कशी समीकरण घडतायत, भारतीय जनता पार्टीची भूमिका कशी राहील. अकलूजच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला त्यांनी बाजूला केलं होतं. आगामी निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले साहेबांचा गट, अजितदादांचा गट आणि भारतीय जनता पार्टी हे महायुती म्हणून समोर येतील का, किंवा यांचे राजकीय समीकरण वेगळी राहतील का, अशा अनेक गोष्टी आपण टॉक 18 मराठीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याच्या, सोलापूर जिल्ह्याच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. तोपर्यंत थांबूया. आताची प्राध्यापक सतीश कुलाळांची मुलाखत आपणास कशी वाटली ती लाईक करा, तिथं कमेंट करा आणि टॉक 18 मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.